नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सेवन स्कॉलरशिपचा इंटेलिजंट टेस्टचा सिलेबस चालू करत आहोत. काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे आपला आजचा क्लास लाईव्ह नाही होणार, त्यामुळे हा रेकॉर्डेड क्लास तुमच्यासाठी. तर आपण इंटेलिजंट टेस्टच्या क्वेश्चन्सला सुरुवात करूया. हा जो आपण आज क्वेश्चन डिस्कस करणार आहोत ना, तो कॉम्प्रिहेन्शन ह्या चॅप्टरवर आधारित आहे. तर आपण सरळ प्रश्नाला चालू करूया. तर ह्यातला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा. काय प्रश्न म्हणतो, इन द वर्ड फ्रेज विच नंबर ऑफ लेटर फॉर्म द नेम ऑफ द ॲनिमल. म्हणजे आपल्याला एक काय दिलेला आहे, पण वर्ड दिलेला आहे PRAIS हा वर्ड आहे फ्रेज. आता ह्याच्यामध्ये जे लेटर आहेत ना, त्याला आपण रँकिंग करूया. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. तर कोणत्या नंबरचे वर्ड्स एका ॲनिमलचं नाव फॉर्म करतात असं आपल्याला विचारलं. तर आपल्याला जे ऑप्शन्स दिले त्यांना आपण वापरून याचं उत्तर काढूया. तर पहिलं ऑप्शन जे आहे 1 4 3. 1 नंबरला कोण आले, तर P आले. 4 नंबरला कोण आले, A आले. 3 नंबरला कोण आले, सॉरी 4 नंबरला कोण आलेला आहे, आता I आले. 3 नंबरला कोण आलेला आहे, असं कोणत्याही ॲनिमलचं नाव नाही पाय. हे आपलं ऑप्शन काय झालं, कॅन्सल झालं. दुसरा ऑप्शन काय बघा, 3 1 6. 3 नंबरला A, 1 नंबरला कोण P आणि 6 नंबरला कोण E. हे एका प्राण्याचं नाव आहे. माकडाला किंवा गोरीला त्याला शेपूट नसते, त्याला आपल्या नावानं हाक मारली जाते. आपल्याला भेटलं बघा ॲनिमलचं नाव, म्हणून हे जे आपलं आन्सर असेल ते काय असेल, 2 नंबरचं असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. इथून इथपर्यंत जे आहे ना, एक सेंटेन्स आहे, त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला आहे. इन दिस लाईन द वर्ड्स विथ हाऊ मेनी लेटर्स ऑकर द मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे ह्या सेंटेन्स मध्ये काही 2 अंकी, काही 3 अंकी, काही 4 अंकी लेटर्स आलेले आहेत. म्हणजे वर्ड्स आलेले आहेत, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी लेटर कंटेनिंग. मग ते कोणत्या, म्हणजे 2 अंकी लेटर कंटेनिंग वर्ड जास्त वेळा आले का, 3 अंकी आले का, 4 अंकी आले, ते तुम्हाला शोधायला सांगा. मग त्या इथं पण आपण कशाचा वापर करूया, ऑप्शनचा वापर करूया. या ठिकाणी ऑप्शन मध्ये काय आले, 6 अंकी लेटर्स, 5 अंकी लेटर्स, 7 अंकी लेटर्स आणि त्यानंतर 3 अंकी लेटर्स. तर पहिल्या सुरुला काय करूया, आपण हे मोजून घेऊया. 6 अंकी लेटर आले किती बघा. पहिला 5 अंकी लेटर, आफ्टर जे आहे 5 अंकी, आपण एक काढी काढूया इथं. त्यानंतर ए 1 अंकी लेटर आपल्या ऑप्शन मध्ये नाही, सोड नका त्याला. हार्टी किती अंकी, 6 अंकी लेटर आहे, म्हणजे 1. लंच 5 अंकी, माय 2 अंकी नाहीच ऑप्शन मध्ये. पॅरेंट 7 अंकी, अँड 3 अंकी, माय 2 अंकी, यंगर 7 अंकी, सिस्टर 7 अंकी, ले 3 अंकी, डाऊन 4 अंकी, फॉर 3 अंकी, अँड 2 अंकी, आफ्टरनून, आफ्टरनून काळा 9 अंकी आपल्या ऑप्शन मध्येच नाही. नॅप 3 अंकी, अँड 3 अंकी, आय 1 अंकी, सेटल्ड, सेटल्ड किती, 7 अंकी, 7 अंकी. त्यानंतर डाऊन 4 अंकी, विथ 4 अंकी, 1 अंकी, स्टोरी बुक किती, 9 अंकी, ऑप्शन मध्येच नाही. मग मॅक्सिमम टाइम हे 1 वेळा आले, हे 2 वेळा आले, हे 1 वेळा, हे 2 वेळा, हे 4 वेळा आणि हे किती, 5 वेळा. मग कोणतं जास्त वेळा आलेलं आहे बघा, 3 लेटर कंटेनिंग वर्ड जे आहेत ते जास्त वेळा आले. मग ह्याचं जे उत्तर असेल ना, ते काय असेल बघा, ऑप्शन नंबर 14 असेल. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. इथून इथपर्यंत परत काय एक सेंटेन्स आहे, त्यावर आधारित प्रश्न काय, व्हॉट इज द सेकंड वर्ड टू द राईट ऑफ द फोर्थ वर्ड टू द लेफ्ट ऑफ द सिक्स्थ वर्ड फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. बघा असे जर प्रश्न आले तर शेवटून सुरुवात करायची. बिगिनिंग पासून कोणता लेटर, 6वा लेटर. बिगिनिंग पासून 6वा लेटर, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. क्वालिटी हा काय बघा, बिगिनिंग पासून 6वा लेटर, 6 लेटर. मग त्यानंतर त्या 6 लेटर पासून काय करायचं होतं, लेफ्टला जायचं. कितवा लेटर, 4था लेटर, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हा रिझल्ट काय बघा, इकडच्या साईड कडून 4था लेटर, 4th लेटर. त्यानंतर 4th लेटरला गेल्यानंतर त्याच्या राईटला कितवा लेटर, सेकंड लेटर. राईटला सेकंड लेटर, हा पहिला आणि हा कितवा, दुसरा लेटर. म्हणजे आपलं जे आन्सर असेल ते काय असेल, तिसरं आपण. त्यानंतर 4था प्रश्न बघा. ह्या जे तुम्हाला दिसायले तिथं लेटर्स, त्याच्यापासून काय करायचं होतं, मिनिंगफुल वर्ड्स तुम्हाला बनवायचं होतं. आणि त्याच्यामध्ये फाइंड द फर्स्ट लेटर ऍडजसेंट टू द राईट साइड ऑफ द 5th लेटर. म्हणजे ह्याच्यापासून पहिलं भरून घ्या. भरून घेतल्यानंतर बघा ह्याच्यापासून बघायला गेलं तर लँग्वेज हा वर्ड बनतो. आणि लँग्वेज मध्ये 5th लेटर कोण आहे, 5th लेटर कोण आहे, 5th लेटर बघायला गेलं तर कोण आहे बघा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. म्हणजे यू हा काय बघा,
पाचवा लेटर आहे आणि यू च्या ऍडजेसेंट फाइंड द फर्स्ट लेटर ऍडजेसेंट टू द राइट साइड ऑफ फिफ्थ लेटर. आता राइट साइडच्या फिफ्थ लेटरच्या राइट साइडला कोणतं लेटर आहे? तर कोणतं लेटर आहे बाळा? ए लेटर आहे. राइट साइडला पहिलं लेटर कोण आहे? ए आहे. म्हणजे याचं उत्तर जे असेल ते काय असेल? ए असेल. त्यानंतर पाचवा प्रश्न काय म्हणाले बाळा? एज्युकेशन ह्या वर्ड मध्ये which is the third letter to the right of the second letter to the left of the third letter from the right. असे प्रश्न आले की एंडिंग चालू करायचं. राईट कडून कितवा लेटर? तिसरा लेटर. पहिला, दुसरा, तिसरा. राईट कडून तिसरा लेटर कोण आहे बाळा? आय. त्यानंतर तिसरा लेटर झाला त्याच्या लेफ्टला कितवा लेटर? दुसरा लेटर. दुसरा लेटर कोणता आहे बाळा? ए. त्यानंतर त्याच्या राईटला कितवा लेटर? तिसरा लेटर. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. काय असेल बाळा? ए आपलं आन्सर असेल. त्यानंतर पाचवा प्रश्न बाळा इथून इथपर्यंत काय? परत सेंटेन्सेस आहे. याच्यामध्ये काय विचारले? ह्या सेंटेन्स मध्ये हाऊ मेनी वर्ड्स हॅव टू सक्सेसिव्ह कॉन्सोनंट, म्हणजे किती वर्ड्स मध्ये सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आलेले आहेत असं आपल्याला विचारलं. तर पहिले बघा जी आर सक्सेसिव्ह कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय? ए ई आय ओ यू याला सोडून बाकीचे सगळे कॉन्सोनंट. म्हणजे उदाहरणार्थ जर बघायला गेले आता बी सी हे काय आहे बाळा? कॉन्सोनंट सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आहे. किंवा कोणतेही दोन कॉन्सोनंट घ्या लगातार म्हणजे एकानंतर एक कॉन्सोनंटच आले असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता ह्याच्यावरून बघूया बाळा आपण प्रश्न. आता ह्याच्यामध्ये ग्रेट मध्ये जी बी कॉन्सोनंट आणि आर बी कॉन्सोनंट ते एकानंतर एक आलेले आहे म्हणून हे काय बाळा? सक्सेसिव्ह कॉन्सोनंट. त्यानंतर ह्याच्यामध्ये जी आर, ह्याच्यामध्ये एस सी एन टी. आता इथं दोन होतात, एस टी बी होते, टी एस बी होते. ह्याच्यामध्ये आर एस, त्यानंतर ह्याच्यामध्ये एन डी. नेवर मध्ये तर नाही होणार. रिटर्न म्हणजे आर आर हे कॉन्सिक्युटिव्ह कॉन्सोनंट असेल. याच्यामध्ये एफ एफ, त्यानंतर एल डी. मला बी वाय, बी कॉन्सोनंटच आहे, वाय कॉन्सोनंटच आहे. मात्र दोनच लेटर पासून तो वर्ड बनलाय म्हणून या ठिकाणी आपण हा त्यांना नाही कन्सिडर करणार, ह्याला कन्सिडर नाही करायचं. मग किती आले बघा? किती वर्ड्स मध्ये सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आले? पहिला, दुसरा, दोन झाले, 3, 4, 5. त्यानंतर बघा हा काय? 6. म्हणजे 6 वर्ड्स मध्ये सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आलेले आहे. मग ह्याचं उत्तर काय असेल बघा? दुसरा असेल. त्यानंतर बघा सातवा प्रश्न. ए ला 1, बी ला 3, सी ला 5, डी ला 7, ई ला 9. म्हणजे काय म्हणलेलं आहे इथं? जे अल्फाबेट आहे ना त्यांच्यासाठी कोणता ऑड नंबर वापरलेला आहे? तर बी ए एन ह्याच्यासाठी कोणता नंबर येते असं आपल्याला विचारले. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. बघा एन पर्यंतच आहे मग मी एन पर्यंत घेतो. 1 मग 3 मग 5 7 9 11 13 15 15 च्या नंतर 17 17 19 21 21 च्या नंतर 23 25 आणि त्यानंतर 27. आता बी ए एन साठी म्हणले तर बघा बी साठी कोण आलेला आहे? 3 आले. ए साठी 1 आले आणि एन साठी काय आले बघा? 27 आले. म्हणजे 3127 हे काय आपलं आन्सर आहे. जे किती नंबर आहे बघा? 3 नंबर आहे म्हणून हे आपलं काय असेल? आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 8वा. बघा इथून इथपर्यंत परत काय आपलं क्वेश्चन सेंटेन्स आहे. प्रश्न काय विचारला? इन द अबोव लाइन्स हाऊ मेनी टाइम्स डज द लेटर एम पी एल अकोर रिस्पेक्टिव्हली. एम कितीदा, पी कितीदा आणि एल कितीदा आले आपल्याला विचारलं. तर एम पी एल आपण काय करू बघा? असे डॅश एक एक लाईन मारून घेऊ. एम चं एम एकदा आलं, त्यानंतर किंवा मोजून घेऊ आपण 1 2 3 4 5 झालं. त्यानंतर पी कितीदा आलेला आहे? त्याला आपल्याला काही सॉल्व्ह करायची गरज नाही. पहिल्या ऑप्शन मध्येच मॅच व्हायला एम पी एल असं एम 5दा आलं म्हणजे पहिलेच ऑप्शन येण्याची शक्यता जास्त आहे. तरी बघू आपण पी मोजून घेऊ. 1दा 2दा 3 वेळा. पी किती आलं? 3दा. म्हणजे एल जे असेल आपलं ते एल पी किती वेळेस असेल? 5 वेळेस. 1 बार ते 2 2 च्या नंतर 3 4 5 म्हणजे बघा हे 5दा हे 3दा. म्हणजे आपलं पहिलं जे ऑप्शन असेल ते काय असेल? करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर 9वा प्रश्न काय म्हणतो बघा? बघा इथून परत इथपर्यंत आहे आपलं काय बघा? क्वेश्चन फिगर आहे.
म्हणजे क्वेश्चन सेंटेन्स आहे त्यावर आधारित प्रश्न. हाऊ मेनी टाइम्स डज द वॉवेल आय ऑकर इन द सेंटेन्स. आय कितीदा आलाय बघा, हे बघा एकदा, त्यानंतर इथं दोनदा, त्यानंतर इथं तीनदा, इथं चारदा, आणि कुठं राहिले का बघा, एकदा इथं 1 2 3 4 5 6 6 वेळा आलेला आहे आता. मग याचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 असेल. त्यानंतर 10वा प्रश्न, याच्यामध्ये काय म्हणलं, इन द गिवन, हे बाळा सिरीज दिली तुम्हाला लेटरची. त्यावर प्रश्न काय, या सिरीज मध्ये हाऊ मेनी टाइम्स डज द लेटर आर फॉलोज द लेटर एस. आर कोणाला फॉलो करायला? एस ला फॉलो करायला. बट बी डज नॉट कम बिफोर एस. मात्र एस च्या समोर बी आला नाही पाहिजे. म्हणजे एस च्या नंतर आर यावा, आता एस च्या समोर काय येऊ नये, बी येऊ नये. तसं किती वेळा आलं? आता पहिल्या सोडला बघायला गेलं तर बी एस आर आलं, म्हणजे हे आपलं नाही. दुसरं एस आर आलं, एस आर च्या समोर सी आलं, म्हणजे हे आपल्याला चालू शकेल. इथं एस आर च्या समोर काय आलं? सी आलं. इथं एस आर जर बघला तर समोर बी आले, जे की यायला नाही पाहिजे, म्हणजे हे बी नाही. इथं एस आर बी समोर आले, हे बी नाही. म्हणजे बघा किती वेळा आपल्याला एस आर भेटले, त्याच्यासमोर बी नाही, दोनदा भेटले. म्हणजे याचं उत्तर काय असेल? 2 टाइम्स. म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल? तिसरा असेल. त्यानंतर 11वा बघा, इन द वर्ड क्लासमेट द लेटर विच प्लेस फ्रॉम द मीनिंगफुल वर्ड. म्हणजे कोणत्या स्थानचे लेटर्स मीनिंगफुल वर्ड बनवतात. बाळा सरळ सरळ आपण जे ऑप्शन आहेत त्यांना वापरून सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. 8th आणि 9th लेटर, कोणता आहे 8th लेटर? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. 8वा लेटर ई टी आहे, आणि 9th लेटर कोण आहे बाळा? ई आहे. 3rd लेटर कोण आहे? ए आहे. आणि 6th लेटर काय? 1 2 3 4 5 6 एम. 7th लेटर कोण आहे बाळा? हे 5 6 ए आहे. आणि 6th लेटर कोण आहे? एम. सॉरी 7th लेटर 1 2 3 4 5 6. 6वं लेटर एम आहे. 7वं लेटर ए आहे. 3rd लेटर ए. 6th लेटर जे आहे 1 2 3 4 5 6 एम. त्यानंतर 5th लेटर जे आहे 1 2 3 4 5 एस आहे. त्यानंतर 6th लेटर 1 2 3 4 5 6 एम. या ठिकाणी टी तर मिनिंगफुल वर्ड नाही. चौथा बी काय? मिनिंगफुल वर्ड नाही. आता इथे 2 मॅच व्हायले, हे मिसमॅच झालं का बघा. 7th लेटर कोणता? 1 2 3 4 5 6 7 ए बरोबर आहे. 6th लेटर कोणता आहे? 1 2 3 4 5 6 एम बरोबर आहे. 3rd लेटर ए आहे आणि 6th लेटर एम आहे. म्हणजे आपलं बघा दुसरं पण येऊ शकते, सोबत सोबत किती येऊ शकते? तिसरं पण येऊ शकते. का तर बाळा या दोन्ही पासून बी काय व्हायला त्या ठिकाणी एक मिनिंगफुल वर्ड त्या ठिकाणी बनायला. क्लासमेट मधलं तिसरा आणि 6वा लेटर वापरला आपण तर एम बनायले, जे की काय एक मिनिंगफुल वर्ड आहे. 7th लेटर आणि 6th लेटर. 7th लेटर कोणता आलेला आहे? ए आलेला आहे. आणि जे 6th लेटर एम आलेला आहे त्यांना वापरून मी काय व्हायले? मिनिंगफुल वर्ड एम बनायले. म्हणजे याचं दुसरं लिहू शकतो आणि तिसरं लिहू शकतो. त्यानंतर बघा इन द वर्ड, बघा या वर्ड मध्ये काय करायचं आहे? 5th लेटर फ्रॉम द लेफ्ट ऑफ द लास्ट वॉवेल इन द वर्ड फ्रॉम द लेफ्ट. आता हे कसं चालू करायचं? लास्ट वॉवेल इन द वर्ड फ्रॉम द लेफ्ट. लेफ्ट पासून लास्ट वॉवेल कोण आहे? लेफ्ट पासून लास्ट वॉवेल जर बघायला गेला आपण, वॉवेल म्हणजे काय? ए ई आय ओ यू ह्याच्यापैकी कोणी बघा. आता ह्याच्यामध्ये लास्ट वॉवेल कोणता आहे? आय. मग आयच्या लेफ्टला कितवा लेटर? 5वा लेटर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. जी कोण आहे बाळा? ओ आहे. म्हणजे याचं जे उत्तर असेल ते काय असेल? चौथं असेल. त्यानंतर 13वा बघा, ह्या वर्ड मध्ये काय करायचं? विच लेटर कम्स बिटवीन द 4th लेटर. 4th लेटर फ्रॉम राईट इन. 4th लेटर राईट कडून 4th, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं म्हणजे या. अँड 5th लेटर फ्रॉम द लेफ्ट. 5th लेटर पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. बघा कोण यायले दोघांच्या मध्ये? आर यायले. याचं उत्तर काय? 2nd लेटर. त्यानंतर 14 बघा, योगा इज. बघा इथून ते इथपर्यंत काय आपलं? इथून इथपर्यंत काय?
सेंटेन्स आहे. त्यावर आधारित प्रश्न काय विचारले, हाऊ मेनी लेटर वर्ड्स ऑकर द मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. तर बाळा अगोदर एक प्रश्न झाला होता आपल्याला, 5 अंकी जास्त वेळा आले का 7 अंकी जास्त वेळा आले का 2 अंकी दोन लेटर कंटेनिंग वर्ड जास्त वेळा आले ते आपल्याला बघायचं. परत या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्सला वापरायचं आहे. 4 अंकी लेटर्स, त्यानंतर 2 अंकी लेटर्स, 7 लेटर कंटेनिंग वर्ड्स आणि 5 लेटर कंटेनिंग वर्ड्स. तर आपण मोजून घेऊया आणि नंतर आन्सर काढूया. बघा, योगा 4 अंकी, एक डॅश, इज 2 अंकी, हे 1 अंकी नाही. कल्चर किती अंकी आहे बघा, 7 अंकी, एक. ऑफ 2 अंकी. त्यानंतर फिजिकल किती, 3 4 5 6 7 8 अंकी नाही. मेंटल 6 अंकी, ए एंड अँड 3 अंकी नाही. स्पिरिच्युअल 3 4 5 6 7 8 9 नाही आपल्या. डिसिप्लिन ते पण बाळा तिथं 10 अंकी आहे, नाहीये. परफेक्टेड हे किती, 9 अंकी नाहीये. इन 2 अंकी आहे. त्यानंतर एन्शियंट 7 अंकी आहे. त्यानंतर इंडिया जे किती 5 अंकी आहे. तर बघा कोण जास्त वेळा आले, तर बघा या ठिकाणी 2 लेटर कंटेनिंग वर्ड जे आहेत ना ते 3 वेळा आले. बाकीचे बघायला गेलं तर ते कमी वेळा आले. पण आपल्याला काय मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स कोणता आला, तर बघा 2 लेटर वर्ड आले. त्यानंतर 15 बघा, व्हेन यू विश. बघा इथून परत इथपर्यंत काय आपलं सेंटेन्स. यावर आधारित प्रश्न, हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ वॉवेल्स आर देयर इन द सेंटेन्स. वॉवेल्स किती आहेत असा प्रश्न विचारलाय. मग 1 वॉवेल, 2 3, त्यानंतर हे 4, त्यानंतर 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 झाले. आणखी काय राहिले का बघा. तर बघा किती आले, 19 वॉवेल या सेंटेन्स मध्ये आले. त्यानंतर 16वा प्रश्न काय म्हणतो बघा, बाळा ह्याला काय करायचं आहे, तुम्हाला अल्फाबेटिकली अरेंज करायचं आहे आणि मिडलला कोण येते म्हणलं. तर बाळा या ठिकाणी अरेंज करते वेळेस काय लक्षात घ्यायचं, डी 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 प्रत्येकातच आहे. म्हणजे त्यानंतर दुसरा वर्ड, इथं आय आहे, इथं आर आहे, इथं आय आहे, इथं आर ओ वाय आय. तर बाळा आय आर ओ वाय मध्ये पहिल्या सुरूला कोण येईल, आय. म्हणजे पहिल्या स्थानकाचा लेटर जे असेल ते आय असेल, डी आय डी आहे. मग डी आय मध्ये इथे एक आय आलेला आहे, इथे आलेला आहे आणि इथे एक आलेला आहे. किती लेटर आहे टोटल, 1 2 3 4 5 6 7 लेटर आहेत. 7 लेटर पैकी म्हणजे 4 नंबरला. आता बघा आय कंटेनिंग लेटर किती आहे, 3 आहे. म्हणजे 3 वर्ड्स आहेत. ह्या 3 वर्ड्सला आपण सोडून टाकू. का सोडू, कारण हे पहिल्या 3 स्थानकावर. आता आपल्याला कोणाला शोधायचं आहे, चौथ्याला शोधायचं आहे. सरळ सरळ चौथ्या स्थानावर कोण येईल तेच आपलं काय आन्सर आहे. मग आता ह्यानंतर आयच्या नंतर आर येते का ओ येते का वाय येते. एबीसीडी तर आपण म्हणल्या एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी ओ पी क्यू आर एस टी. म्हणजे ओ काय येणार बाळा, पहिल्या सूरला येणार, त्यानंतर आर येणार. म्हणजे आपलं जे अल्फिन म्हणजे हे किती नंबरला येईल बाळा, 4th नंबरला आहे. म्हणजे याचं जे उत्तर असेल ते काय असेल, 2 असेल. काही कारणास्तव आपल्याला खूप लवकर घ्यायला मिळेल. तर उद्याचा जो लाईव्ह लेक्चर असेल ना तो हळूहळू आपण घेऊया. कारण सरांचा जो लेक्चर आहे आता 7:30 वाजता आहे. सरांना शीट तयार करायची आहे. त्यामुळं हा आजचा जो लेक्चर आहे आपण इथंच थांबूया. बाकी उरलेले जे क्वेश्चन आहेत आपण उद्याला बघूया. आणि उद्याला आपल्याला हळूवारपणे लाईव्ह क्लासेस घ्यायचे आहेत आणि ते बी डिटेल्स समजून. आजचा खूप स्पीडनं क्लास झालेला आहे. तरी मला कोणता कळला नसेल तर उद्याला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद, थँक्यू.